माझ्यावरील हल्ल्यामागे कटामागे कोण होतंय सरकारने जाहीर सांगावं, मग मी नाव घेणं बंद करेन, मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं वक्तव्य. मी यापुढे निवडणूक लढणार नाही, एकनाथ खडसेंचं मोठं वक्तव्य. गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंनी एकत्र काम करणं चांगलं, महाजन खडसेंनी विरोधात काम करणं नव्या पिढीसाठी घातक, रक्षा खडसेंचं वक्तव्य. सुनेच्या जबाबदारीमुळे एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असावा, एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशासंदर्भात रोहिणी खडसेंचं वक्तव्य. आपण मात्र शरद पवारांच्याच नेतृत्वात विधानसभा लढवणार, रोहिणी खडसेंची माहिती. उद्या होणाऱ्या चौथ्या टप्प्याच्या मतदानाची सर्व तयारी अंतिम टप्प्यात, सर्व मतदान केंद्रांबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात. 20 मे रोजी राज्यात 5व्या टप्प्यातलं मतदान, या पार्श्वभूमीवर मुंबई ठाण्यात आजपासून सभांचा धडाका. आज देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे यांच्या विविध ठिकाणी सभा, तर काहीच दिवसात पंतप्रधानांची कल्याणमध्ये सभा होणार. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहापूरमध्ये शरद पवारांची सभा, महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांच्यासाठी पवारांची सभा. कृषी मंत्री असताना शरद पवारांनी ठाणे जिल्ह्यासाठी काय केलं, भिवंडी लोकसभा उमेदवार आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा शरद पवारांना सवाल. धुळ्यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची सभा, शिंदखेडा येथे सभेचं आयोजन. उज्ज्वल निकम यांच्या प्रचारासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी मुंबईमध्ये दाखल, विलेपार्ल्यात राहणाऱ्या उत्तराखंडच्या नागरिकांशी संवाद. राज ठाकरेंची थोड्याच वेळात ठाण्यामध्ये सभा, महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासाठी खारेगाव परिसरामध्ये सभा घेणार. ठाण्यामध्ये उमेदवार नरेश म्हस्के प्रचंड मताधिक्याने विजयी होतील, मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास, तर राज ठाकरेंच्या सभेमुळे ठाण्यात प्रभाव पडेल, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे आनंद दिघेंच्या आश्रमात जाणार, त्यापूर्वी आनंद दिघे आणि राज ठाकरेंचे काही जुने फोटो समोर. मुंबईतल्या साकीनाका आणि विक्रोळी भागात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभा घेणार, तर ठाकरे पितापुत्र दक्षिण मुंबईतून मैदानात उतरणार. दिल्लीतल्या 2 खेचरांना फक्त पवार आणि ठाकरेच दिसतात, त्या खेचरांना आम्ही कायमचं पाणी पाजू, सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल. याद राखा, मोदी मला संपवू शकत नाहीत, सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. मी मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला नेण्याची हिंमत त्यांच्यात नव्हती, पण नवीन सरकार स्थापन झालं आणि त्या सरकारच्या कार्यकाळात अनेक मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले, उद्धव ठाकरेंकडून समाचार. उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळूबाळूचा तमाशा, ठाकरेंनी राऊतांना मॅनेज मुलाखत दिली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची टीका, हिंमत असेल तर आपण विचारलेल्या 5 प्रश्नांची उत्तरं ठाकरेंनी द्यावीत, बावनकुळेंचं ट्विट. उद्धव ठाकरेंना 1999 मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, म्हणून त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा. भाजपला सोडून उद्धव ठाकरे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जातील असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे गटाने बापाशी आणि विचाराशी गद्दारी का केली यांचा उल्लेख त्यांनी मुलाखतीत काही केला नाही, संजय शिरसाटांचा टीका करत सवाल. नाशिक जिल्ह्यात राज्य सरकारने 800 कोटींचा घोटाळा केला, संजय राऊतांचा आरोप, यामध्ये मुख्यमंत्री, नगरविकास खातं, स्थानिक नेते सहभागी, राऊतांचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंनी धनुष्यबाण चोरला, त्यामुळे आता लोक त्यांना मतदान करणार नाहीत, डॅमेज कंट्रोलसाठी त्यांच्याकडे काहीही नाही, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला. मवियाला राज्यात किमान 35 जागा मिळतील, शिंदे अजित पवारांना एकही जागा मिळणार नाही, संजय राऊतांचा दावा. संजय राऊतांना मिशा काढण्याची वेळ येणार, 4 जूनच्या निकालानंतर त्यांनी महाराष्ट्र सोडून जाऊ नये, निकालानंतर दाखवू अजितदादांची ताकद काय, अमोल मिटकरींचं संजय राऊतांना उत्तर. नरेंद्र मोदींच्या अर्ज भरण्याच्या रॅलीत मुख्यमंत्री शिंदे सहभागी होणार, एबीपी माझाशी बोलताना मुख्यमंत्री शिंदेंची माहिती. नरेश म्हस्केंच्या प्रचारासाठी ठाण्यात महायुतीची रॅली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रॅलीमध्ये सहभाग. धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली मंत्री छगन भुजबळांची भेट, नाशिकच्या भुजबळ फार्मवर भुजबळांसोबत बैठक. धुळ्यामध्ये काँग्रेसला खिंडार, काँग्रेस नाशिकचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे भाजपमध्ये, बावनकुळेंच्या उपस्थितीत केला प्रवेश. मुंबईच्या घाटकोपर परिसरात ईशान्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांची प्रचार रॅली, मतदारसंघातील मुस्लिम बहुल असलेल्या मानखुर्दचं नामकरण छत्रपती शिवाजी महाराज नगर करणार, कोटेचा यांची घोषणा.
भाजपचे 4 मुख्यमंत्री राज्यात 5व्या टप्प्याचा प्रचार करणार। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राजस्थानचे भजनलाल शर्मा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी आणि गुजरातचे भूपेंद्र पटेल मैदानात उतरणार। कालपर्यंत प्रचारात व्यस्त असलेले रवींद्र धंगेकर पुण्यातल्या भाजी मंडईमध्ये, पत्नीसोबत भाज्यांची खरेदी। पहिल्या 3 टप्प्यातील मतदानानंतर देशात हवा बदलल्याचं दिसतंय। काँग्रेस नेते शशी थरूर यांनी देशात काँग्रेसची सत्ता येणार असल्याचा व्यक्त केला विश्वास। छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी द्वारकादास श्यामकुमार कपड्यांचे दुकानदार मतदान करणाऱ्या पहिल्या 31 महिलांना मोफत पैठणी देणार, तर 31 पुरुषांना कॉटन कॅन्डीचे शर्ट पॅन्ट पीस मोफत देणार। नाशिक महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यासाठी स्वतः मुख्यमंत्री मैदानात। आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांचा अनेक संघटनांसोबत संवाद। नाशिकच्या मनोहर गार्डन लॉन्समध्ये मुख्यमंत्री घेणार बैठका। मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर सिन्नरचे अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटेंची नाराजी दूर। कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यावर हेमंत गोडसेंच्या प्रचारात कोकाटेंचा सहभाग। राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची रावसाहेब दानवेंच्या प्रचारार्थ जालन्यामध्ये सभा। काँग्रेस ही भ्रष्टाचाराची जननी, देशात एनडीए 400 पार होणार, भजनलाल शर्मांचं वक्तव्य। मावळ लोकसभा मतदारसंघात 25,86,000 मतदार बजावणार मतदानाचा हक्क। मतदानाच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशीन आणि मतदान साहित्य केंद्रावर पोहोचवण्यासाठी लगबग। संभाजीनगरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात, मतदान केंद्रावर साहित्य वाटप, केंद्रावर येणाऱ्या मतदारांची तपासणी करण्याच्या सूचना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।